स्वागत आहे. बऱ्याचदा आपल्या घरातली तांब्याची आणि पितळीची भांडी इतकी काळी पडलेली असतात, की कितीही घासली तरी हात दुखतात, वेळ वाया जातो आणि तरी सुद्धा भांडी लवकर स्वच्छ होत नाहीत. कधी तर असंही होतं, घासून चमक आणली, पण थोड्याच वेळात पुन्हा डाग पडतात. मग वाटतं एवढं सगळं करूनही काय उपयोग? पण आज ही सगळी झंझट संपणार आहे. कारण आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे एक भन्नाट ट्रिक. महाग केमिकल नाही, फक्त आपल्या किचनमध्ये असणाऱ्या 2 साध्या गोष्टी. या ट्रिकने भांडी घासायची गरज नाही, हात खराब होणार नाहीत, वेळ तर अजिबात वाया जाणार नाही. कारण काही सेकंदात तांबे पितळेची नवीन सारखी भांडी चमकतील. आणि सगळ्यात महत्त्वाचं, मी आज तुम्हाला एक अतिशय महत्त्वाची ट्रिक सुद्धा सांगणार आहे, ज्यामुळे भांडी घासल्यानंतर लगेच डाग सुद्धा पडणार नाहीत. किमान 15 दिवस तरी भांडी स्वच्छ आणि चमकदार राहतील. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण आता आपण पाहणार आहोत फक्त 2 घटक वापरून हे जादुई लिक्विड कसं बनवायचं आहे आणि हे योग्य पद्धतीने वापरायचं कसं. चला तर मग ही भन्नाट ट्रिक नेमकी काय आहे ते लगेच पाहूया. कोणत्याही क्षणी व्हिडिओ थोडा जरी आवडला तर प्लीज व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. त्याचबरोबर अजूनही चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनची घंटा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला अशा नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळत राहील. हे लिक्विड बनवण्यासाठी एका भांड्यामध्ये आपण 1 कप पाणी घ्यायचं आहे. यामध्ये 1 टेबलस्पून मीठ टाकलेलं आहे आणि 1 टेबलस्पून या ठिकाणी आपण सायट्रिक ॲसिड टाकायचं आहे. आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. यापेक्षा आपल्याला जास्त घटक काही मिक्स करायचे नाहीत. आता अगदी तुम्ही लाईव्ह पाहू शकता. या पाण्यामध्ये फक्त आपण हे भांडं बुडवलं, घासलेलं नाही, तरीसुद्धा पाहू शकता लगेच भांडं अगदी एका सेकंदात इतका फरक पडतो. कितीही काळपट पडलेलं भांडं जरी असलं, कितीही दिवसाचं जुनं पुराणं जरी भांडं असेल, तरीसुद्धा फक्त या पाण्यामध्ये बुडवलं, की हे लगेच असं स्वच्छ आणि चमकदार निघतं. तर तुम्ही म्हणाल, हे असं लगेच चमकदार निघतं, परंतु लगेच थोड्या वेळाने याला डाग पडतात. बहुतांश बऱ्याचदा असे डाग पडतात, परंतु हे डाग पडू नयेत यासाठी सुद्धा मी अतिशय महत्त्वाची अशी एक ट्रिक या ठिकाणी सांगणार आहे. तर या ठिकाणी आपण सर्व अशी भांडी, जेवढी आपल्याकडे तांबे पितळेची भांडी आहेत, ती सर्व या पाण्याने स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहेत. अगदी हलकासा हात फिरवला की इतकी चक्क चमकदार अशी निघतात. नंतर एक कॉटनचं कापड घ्यायचं आहे आणि या कापडानं ही भांडी स्वच्छ पुसून काढायची आहेत. लगेच आपण धुतल्या धुतल्या दुसऱ्या स्वच्छ पाण्यानं धुवायची आणि कापडानं स्वच्छ पुसून काढायची. नंतर कोणत्याही प्रकारचं तेल आपण हातावर घ्यायचं आहे आणि या सर्व भांड्यांना असं तेल लावायचं आहे. अगदी थोडंसं, जास्त पण नाही. पुसटसं तेल सर्वत्र पुसून घ्यायचं. मात्र अजिबात एक जागा राखायची नाही. आतून बाहेरून सर्व पुसून घ्यायचं. पुन्हा एकदा कापडानं पुन्हा एकदा भांडं हलकंसं पुसून घ्यायचं आणि कडक उन्हामध्ये ही भांडी वाळवायची. अजिबात डाग राहत नाहीत.